त्यांचा स्ट्राइक रेट चांगला आहे. इथे यावेळेला बाहेरची कड लागली होती पण 4 धावा. सूर्यकुमार बॉल उंच आहे. मिडलचा फिल्डर पोचतोय आणि कॅच ही घेतलेला आहे. पुढे टाकलेला स्लोअर वन आपटलाय. हा फटका चाललाय. काय भाई क्या स्कोर हो? 20 ला 3 विकेट. मला वाटतं ना हार जाएंगे. एक तर आउट ऑफ फॉर्म आहे पण चान्सेस 50-50 आहेत. अरे यार शॉट बसला नाही. पण भाई तू मराठी कमेंट्री काय ऐकतो? हिंदी में लगा ना. का? अरे हिंदी में सुनने को मजा आता है. फुल माहौल. आणि मराठीत नाही वाटत? नाही म्हणजे तसं नाही, पण हिंदीची सवय झाली ना आता. सवय? तसं तर आधी क्रिकेट कॉमेंट्री ही फक्त इंग्लिशमध्येच असायची. त्यानंतर काही वर्षांनी हिंदीमध्ये सुरू झाली. हो, कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे आणि मराठी राज्यभाषा आहे. आपण इंग्लिशमधून हिंदीची सवय करून घेतली ना, तशी मराठीचीही होईल. मान्य आहे, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. पण मराठी ही राज्यभाषा असून मराठी क्रिकेट कॉमेंट्रीची आपण सवय करून घ्यायला नको का? कसं आहे ना, आपणच आपल्या भाषेवर प्रेम करत नाही. आपण दुसऱ्यांना बोलतो की मराठीतून बोल, पण स्वतः मात्र हिंदीतच बोलणार. मुळात माझा हिंदीवर आक्षेप नाहीच, ती आपलीच राष्ट्रभाषा आहे. पण मराठी ही आपल्या महाराष्ट्राच्या मातीतली भाषा आहे ना. पण आपण मराठी माणूस महाराष्ट्रात राहून मराठीच बोलत नाही, याचं दुःख आहे. ठीक आहे ना, एवढं काय त्यात, होईल सवय. हेच आपण कॅज्युअली घेतो. तू साऊथमध्येच बघ ना, ते आपल्या राज्यभाषेतच बोलतात, कारण त्यांना त्यांच्या भाषेवर गर्व आहे. ते नेहमी आपल्या राज्यभाषेला प्रायमरी ठेवतात आणि सेकंडरी इंग्लिशमध्ये असतं. आणि मराठी माणूस वाक्याची सुरुवातच हिंदीमधून करतो. क्या भाई कैसा है, स्कोर क्या हुआ, कितने रन चाहिए, वगैरे वगैरे वगैरे. आपण आपल्या भाषेला एवढं महत्त्वच देत नाही. म्हणून बाहेरचे लोक आपल्याच महाराष्ट्रात आपल्याला मराठी घेऊ असं विचारतात. जोपर्यंत आपण सुरुवात नाही करणार मराठी बोलायला, तोपर्यंत काहीच नाही होणार. अरे एवढी वर्ष काय नाही झाली, तर आत्ता काय होणार आहे? आणि मी एकट्याने असं सुरुवात करून काय होणार आहे? असं सोड ना. बघ, आपल्या लोकांचं गणित कसं आहे, आधी शिक्षण घ्यायचं, मग जॉब करायचा, लग्न, आणि वय झाल्यावर पेन्शन घ्यायचं, एवढंच कळतं. बाकी मराठी माणसाने काय केलं? मराठी माणसाला काय येतं? मराठी माणसाला काय येतं? मराठी माणसाला स्वराज्य उभारता येतं. मराठी माणसाला राज्यघटना लिहिता येते. मराठी माणसाला ना पहिली महिला डॉक्टर बनता येते. मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येते. मराठी माणसाला पहिली मुलींची शाळा काढता येते. मराठी माणसाला हिंदू हृदय सम्राट बनता येते. मराठी माणसाला भारतीय चित्रपट सृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते. मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येते. मराठी माणसाला गान सम्राज्ञी होता येऊ शकते. मराठी माणसाला पहिला भारतीय ऑलिम्पिक विजेता बनता येते. आणि हा, तुझ्या हिंदी क्रिकेट कॉमेंट्री बद्दल बोलतोयस ना, त्या क्रिकेटचा देव मराठी माणसाला बनता येते. या सर्वांनी मराठी भाषा जगभरामध्ये पोहोचवली आहे. आणि या अशा अनेक लोकांमुळे हा महाराष्ट्र बनला आहे. आणि आता तर मराठी भाषेला जागतिक स्तरावर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मग आता नाही तर केव्हा? मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. भाई, गर्व आहे मी मराठी असल्याचा. आणि आजपासून फक्त मराठीच. आणि पहिली सुरुवात माझ्यापासून.